महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक असलेल्या भोंदू अशोक खरातला न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। यावेळी झालेल्या संक्षिप्त सुनावणीत पोलिसांनी खरातवर नरबळी दिल्याचा देखील संशय व्यक्त केला आहे। यामुळे या प्रकरणातील गांभीर्य अजून वाढलं आहे। दरम्यान कोर्ट परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांनी भोंदू खरातच्या गाडीवर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला, पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला। अशोक भोंदू खरातला कोर्टाने 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती, पण ही कोठडी काल संपली। त्यामुळे पोलिसांनी त्याला पुन्हा नाशिक सत्र न्यायालयामध्ये हजर केलं। त्यात त्यांनी पुन्हा त्यांना 7 दिवसाचा खरात्याची चौकशी करायची, त्यामुळे कोठडी मागणी केली, पण बचाव पक्षाने त्याला विरोध केला होता। अखेर कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पुन्हा खरातला 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। त्यामुळे आता अशोक खरात याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडीतच राहावं लागणार आहे। तत्पूर्वी झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने भोंदू खरातवर 1-2 नव्हे तर तब्बल 5 नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला। अशोक खरात कोर्टात मान खाली घालून उभा होता। अशोक खरात न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना त्याला काही बोलता येत नव्हतं। तो स्वतःचं बोट पाहत होता। न्यायालयाने SIT अधिकारी सूर्यवंशी, सरकारी वकील व आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकून घेतला आणि त्यानंतर कोठडी सुनावण्यापूर्वीच खरातला तुम्हाला काही बोलायचं असेल तर सांगा असा प्रश्न देखील केला। त्यावर खरात मोजून 5 वाक्य बोलला। तो म्हणाला, मला साप वाघ याविषयी काहीच माहिती नाही, मी पहिल्यांदाच ऐकतोय। मंदिरात कधीतरी जायचो, त्यावेळी 100च्या जवळपास लोक त्या ठिकाणी जमायचे। शिवरात्री असेल, श्रावणी सोमवार असेल, अशा वेळी मी त्या ठिकाणी जात होतो। 5 दिवसांच्या कोठडीत जे प्रश्न विचारले होते त्याची सगळी उत्तरं खरात यांनी त्या ठिकाणी दिली। या संबंधीच्या माहितीनुसार SIT अर्थात विशेष तपास पथकाचे अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी न्यायालयात प्रकरणाच्या तपासाची सद्य परिस्थिती सांगताना अशोक खरातविषयी अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या। ते म्हणाले की आरोपी अशोक खरात हा महिलांना खडे द्यायचा, पेढे देत होता, त्यांना पाण्यात काहीतरी पदार्थ मिसळून तो पिण्यासाठी देत होता। यामुळे महिलांना अस्वस्थ वाटत होतं आणि त्यानंतर तो त्यांचं लैंगिक शोषण करत होता। आता पोलिसांनी आरोपीच्या फार्म हाऊसमधून पिस्तूल, काडतूस, रोडहक व काही इलेक्ट्रॉनिक साहित्यही जप्त केले। अशोक खरात आपण सिद्ध पुरुष असल्याचं सांगत होता, लोकांची फसवणूक करत होता। तो नकली साप, वाघ यांचा देखील वापर करून तो भीती निर्माण करायचा। तो कस्तुरीसारख्या वस्तूंचा वापर देखील त्या ठिकाणी करत होता। त्यामुळे त्याने वन्यजीव कायद्याचंही उल्लंघन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। आता या प्रकरणात तपासासाठी 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे आणि पोलिसातर्फे सरकारी वकिलांनी ही मागणी केलेली आहे, पण बचाव पक्षाने त्यावर जोरदार हस्तक्षेप केला होता, हरकत घेतली होती। या प्रकरणी आणखी पोलीस कोठडीची गरज नाही असं देखील ते सांगत होते। आता पोलिसाकडे आवश्यक कागदपत्र उपलब्ध असून पुढील तपासही आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना होऊ शकतो असं देखील ते बचाव पक्षाचे वकील म्हणत होते। त्यावर सरकारी वकिलांनी या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी असल्याचं नमूद केलं आणि पुढील तपासासाठी कोठडी आवश्यकच असल्याचा पुनरुच्चार केला। ईशान्येश्वर मंदिरातील विधी, आर्थिक व्यवहार, इतर बाबीचा तपास अद्याप बाकी असल्याचं पोलिसांनी त्या ठिकाणी सांगितलं। अखेर न्यायालयाने आरोपीवर असणारे गंभीर आरोप आणि तपासातील नव्या गोष्टी लक्षात घेऊन भोंदू खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। आता भोंदू बाबा अशोक खरात याने 4 ते 5 नरबळी दिल्याचा पोलिसांनी त्या न्यायालयात संशय व्यक्त केला आहे। आता त्या दृष्टीने देखील तपास करण्यात येत आहे। खरातच्या घराच्या झालेल्या झडतीमध्ये काळ्या रंगाची बंदूक देखील सापडली आहे। त्याने नरबळीबरोबरच अन्य प्राण्यांचेही बळी दिले असावेत असा पोलिसांना संशय आहे। त्यांनी ते दावा व्यक्त केला। आपल्याकडे आलेल्या महिलांना फसवणूक करून तो त्यांच्यावर कशा प्रकारे आर्थिक अत्याचार करायचा, आर्थिक लूट करायचा। 1 किलो मधाची किंमत 9 लाख रुपये त्याच्याकडून घेतली जात होती। न्यायालय परिसरात खरातच्या गाडीवर ज्यावेळेस सुनावणी झाली त्यानंतर हल्ला देखील करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे अशोक खरातला कडेकोट बंदोबस्तात घेऊन जाण्यात आलं। यावेळी न्यायालय परिसरात उभे असलेल्या जमावाने पुन्हा गाडीवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला। आता हे सर्व घडलं न्यायालयात। मात्र इकडे विधानसभेत जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक खरात प्रकरण सांगितलं आणि त्याचा तपास कुठपर्यंत आलाय याची देखील त्यांनी माहिती दिली। त्यामध्ये त्यांनी महिलांनी ज्या पद्धतीनं फिर्याद नोंदवली होती, अगदी जशाच तशी फिर्याद विधिमंडळात त्यांनी वाचून दाखवली। यामध्ये ते तपासात आल्यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी, आरोपीची वैद्यकीय तपासणी, आरोपीसोबत काम करणाऱ्या साक्षीदारांकडे विचारपूस करण्यात आली। आरोपीचा कार चालक, त्याच्यासोबत काम करणारे नोकर
मिरगाव फार्म हाऊसवरील त्याच्याकडे काम करणारे लोक, त्याच्यासोबतचे पुजारी यांचा जबाब नोंदवण्यात आला. ज्या साक्षीदाराकडून शिर्डी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात व्हिडिओ जप्त केले, तो साक्षीदार देखील तणावात होता. त्याला पोलीस संरक्षण पुरवून सुरक्षेची पूर्ण हमी देऊन त्याच्याशी चर्चा करून व्हिडिओच्या पुराव्याची कडी जोडण्यात आली आहे. ज्या साक्षीदारांनी पोलिसांना व्हिडिओ हजर केले आहेत ते साक्षीदार तसेच त्यांनी ज्यांच्याकडून व्हिडिओ मिळवले ते महत्त्वाचे साक्षीदार यांचे जबाब नोंद करण्यात आले आहेत. पीडित महिलेचे नातेवाईकांचे जबाब नोंद करण्यात आले आहेत. आरोपीचे CDR-साठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. नॅटग्रिडचा वापर करून आरोपीच्या बँक खाते, मालमत्ता, सोशल मीडियाविषयी माहिती मिळवण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. इतर आवश्यक बाबींचा तपास करण्यात आला आहे. SIT तपासामध्ये शिर्डी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात जप्त असलेल्या व्हिडिओच्या आधारे त्यातील पीडित महिला निष्पन्न करून त्यांना बोलवून त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली आहे. आरोपी अशोक खरात याचे भोंदूगिरी व जादूटोणा करून लैंगिक अत्याचारास बळी पडलेल्या 4 पीडित महिलांना निष्पन्न केले आहे. त्या 4 पीडित महिलांचे जबाब नोंदवून घेऊन 4 गुन्हे व 1 साक्षीदाराने त्याच्या पत्नीबाबत घडलेल्या प्रकाराबद्दल दिलेल्या जबाबावरून 1 गुन्हा असे एकूण 5 पीडित महिलांचे स्वतंत्र गुन्हे हे दाखल करण्यात आले आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत. सरकारवाडा पोलीस स्टेशन, नाशिक शहर, गुन्हा नंबर 75/2026 BNS 64-1 64-2 M88 सह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा तथा जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 3(1)(2). तपास अधिकारी किरण सूर्यवंशी, SDPO कळवण तथा विशेष तपास पथक. थोडक्यात हकीकत, आरोपी अशोक खरात याने माहे फेब्रुवारी 2020 ते दिनांक 18/3/2026 रोजीच्या दरम्यान ओकस प्रॉपर्टी, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे फिर्यादी महिलेस बोलवून ती एकांतात कार्यालयात असताना 30 तांब्याच्या बाटलीमधील मंतरलेले पाणी पिण्यास देऊन धार्मिक विधीच्या नावाखाली वेळोवेळी फिर्यादी यांच्याशी शारीरिक संबंध केले. यातून फिर्यादी यांना दिवस गेल्याने अशोक खरात यांनी गोळ्या खाण्यास देऊन फिर्यादी यांचा गर्भपात घडवून आणला. तसेच जर फिर्यादीने अशोक खरात यांच्या सांगण्याप्रमाणे धार्मिक विधीस नाकार दिला तर तुझे भविष्यात चांगले होण्याऐवजी वाटोळे होईल, तुझ्या मुलांचे बरे वाईट होईल असा दम दिला व मजकुरांचे फिर्यादीवरून सदरचा गुन्हा नोंद आहे. अशोक खरात याने पीडित महिलेला दिव्य जडीबुटीचे औषध आहे असे सांगून एक द्रव्य दिले होते. सदर द्रव्य पीडित महिलेला सोमवार दिनांक 23/3/26 रोजी तपासकामी हजर केले आहे. यानंतर सदर द्रव्याचे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. सरकारवाडा पोलीस स्टेशन शहर, गुन्हा रजिस्टर नंबर 76/2026 BNS 64-1 74 351-2 सह महाराष्ट्र नरबळी व अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम 2013 कलम 3(1)(2). तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गुन्हे पथक युनिट नंबर 1 तथा विशेष पोलीस पथक. थोडक्यात हकीकत, माहे नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीत ओकस प्रॉपर्टीज, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे आरोपी अशोक खरात याने फिर्यादी यांची पत्नी हिस गरोदरपणात करावयाचे धार्मिक विधीचे कारण सांगून तिला बोलवून तिच्या पोटावर, छातीवर हात फिरवून तिच्या योनीत बोट घालून तिचेवर बलात्कार करून तिचा शीलभंग केला. तसेच तिचे कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या कार्यालयात अडचणी घेऊन येणाऱ्या लोकांकडून मंदिराच्या अकाउंटवर पैसे घेतले. मिरगाव तथा तालुका सिन्नर येथील मंदिरात नकली साप, नकली वाघ दाखवून ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी बाजू मांडली आहे यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही हे जरी मुख्यमंत्री म्हणत असले तरी त्यांच्यावर विश्वास ठेवून जनता सध्या शांत आहे. आता यामध्ये सर्व तपास करण्यासाठी 1 महिन्याचा तरी कालावधी लागणार आहे. कारण आता कालच एका महिलेने पुन्हा एक तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर या भोंदू बाबाने कोठे कोठे संपत्ती जमा करून ठेवली आहे ते पण आता उजेडात येऊ लागलं आहे. त्याचाही तपास होणार आहे आणि ज्या महिला स्वतःहून पुढे येतील त्यांच्यासाठी सरकारने विशेष संरक्षण तसेच समुपदेशन करत असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं. त्यामुळे याची व्याप्ती किती हे देखील लवकरच कळणार आहे. मात्र सध्या तरी अशोक भोंदू बाबा खरात याची पोलीस कोठडी वाढली आहे. त्यामुळे पुन्हा यात काय अपडेट येतं
ते नंतर तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. तोपर्यंत नमस्कार.